नमस्कार. मी विनोद कुलकर्णी. आरसपानी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आरसपानी चॅनलला आपण उदंड प्रतिसाद देत आहात, त्यामुळं आता वेगवान प्रगती आरसपानीची सुरू आहे. आत्तासुद्धा जो काही जिल्हा परिषदेचा किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीवर आम्ही जे काही भाग केले त्याला आपण उत्तम प्रतिसाद दिला. आजसुद्धा आपण जे भेटतोय ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात भेटतोय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत आणि आम्ही सुद्धा ह्यामध्ये काही अंदाज व्यक्त केलेले होते. ते अंदाज काही प्रमाणात यशस्वी झाले आणि काही प्रमाणात अयशस्वीसुद्धा झालेले आहेत. अंदाज हे 100% असतात असं नाही, कारण त्यांना अंदाजच म्हटलेला असते. तर आम्ही जो काय अंदाज व्यक्त केलेला होता की भाजप हा सत्ता मिळवेल सातारा जिल्हा परिषदेची, तो आमचा अंदाज चुकलेला आहे. मात्र भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून सातारा जिल्हा परिषदेमध्ये प्रथमच उदयास आलेला आहे. एकूणच सातारा जिल्हा परिषदेची जी निवडणूक आहे ती अतिशय चुरशीची झाली आणि ह्या निवडणुकीमध्ये जे निकाल लागलेले आहेत ते त्रिशंकू असे निकाल आहेत. आणि सातारा जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये असं दुसऱ्यांदा घडते की त्रिशंकू निकाल लागलेले आहेत. 2002मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सातारा जिल्हा परिषदेची जी निवडणूक झालेली होती त्यावेळेस दिवंगत अजितदादा पवार यांनी संपूर्ण शक्तिपणाला लावलेली होती आणि तरीही सातारा जिल्हा परिषद पूर्णपणे ताब्यात आलेली नव्हती. त्रिशंकू निकाल लागलेले होते. त्यावेळेस सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे यांच्याकडे कुठलंही पद नव्हतं. मात्र त्यांच्या सातारा विकास आघाडीला 6 जागा निवडून आलेल्या होत्या आणि सातारा विकास आघाडीच्या सहकार्याने त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केलेली होती. 2002 नंतर कायम राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत गेलेलं होतं असा इतिहास होता. आणि त्यावेळीची परिस्थिती अशी होती की 2002 साली सातारा जिल्ह्यातल्या 10 आमदारांपैकी 9 आमदार राष्ट्रवादीचे होते. राष्ट्रवादीची शक्ती सातारा जिल्ह्यातली सर्वाधिक मोठी होती. राष्ट्रवादीची शक्ती दिवसेंदिवस वाढत गेली आणि बहुमतही राष्ट्रवादीचं जिल्हा परिषदेमधलं वाढत गेलं. मग 2002 नंतर 2007, 2012, 2017 अशा निवडणुका राष्ट्रवादीनं स्वबळावर जिंकलेल्या आहेत. आजची निवडणूक ही वेगळी होती. 2 राष्ट्रवादींचं विघटन झालेलं होतं. 2 राष्ट्रवादी वेगवेगळ्या झालेल्या होत्या. महाराष्ट्रात 2016 नंतर जवळपास 2017 नंतर 9 वर्षानं जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत होत्या आणि ह्या निवडणुकीमध्ये भाजपा हा महाराष्ट्रातला सर्वाधिक मोठा पक्ष झालेला आहे. भाजपा हा देशातला सर्वाधिक मोठा पक्ष आहे. त्यामुळं भाजप ही निवडणूक जिंकणार अशी सगळी परिस्थिती होती. सातारा जिल्ह्यातल्या 8 आमदारांपैकी 4 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यामध्ये 2 जण मंत्री आहेत. भारतीय जनता पार्टीचे खासदारसुद्धा उदयनराजे भोसले आहेत. असं सगळं अनुकूल वातावरण भारतीय जनता पार्टीसाठी होतं. भारतीय जनता पार्टीनं सर्वाधिक जागा सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभ्या केलेल्या होत्या. म्हणजे 65 पैकी 61 जागी भारतीय जनता पार्टीनं निवडणूक लढवलेली होती. भारतीय जनता पार्टीच्या आधिपत्याखाली सर्वाधिक क्षेत्र सातारा जिल्ह्यातलं येत होतं. म्हणजे एकूण 11 तालुके आहेत. 11 तालुक्यांचा जर आपण विचार केला तर सातारा, जावली, कराड सर्वाधिक जिल्हा परिषदेचा गट देणारा तालुका, तिथले 2 आमदार हे भाजपचे आहेत. मान खटाव हे 2 तालुके. शिवाय फलटणवर सुद्धा भाजपचंच वर्चस्व होतं. भाजपने दिलेला राष्ट्रवादीतला उमेदवार आमदार झालेला असल्यामुळे फलटणमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व हे चांगल्या प्रकारे होतं. जयकुमार गोरे हे जे ग्रामविकास मंत्री आहेत ह्यांनी वाई आणि खंडाळ्यामध्ये प्रचंड शक्ती आपली खर्च केलेली होती. आणि एकूण सगळं जर वातावरण बघितलं, जयकुमार गोरेंचे बरेचसे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवेंद्रराजेंनीसुद्धा जिल्ह्यामध्ये मोठं लक्ष घातलेलं होतं. अशा सगळ्या परिस्थितीचा विचार करता
आणि एकूण भाजपनं लावलेली सर्व प्रकारची शक्ती याचा विचार करता भारतीय जनता पार्टी सहज सत्ता घेईल अशी परिस्थिती होती. मात्र भारतीय जनता पार्टीला त्यामध्ये अपयश आलं आणि फार मोठी संधी भारतीय जनता पार्टीने गमावली. त्याच्या कारणांवर आज आपण चर्चा करणारच आहोत. अनपेक्षित यश जे भारतीय जनता पार्टीला मिळालं नाही, मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र अनपेक्षित यश मिळालेलं आहे. त्यांना 12 ते 15 जागा मिळतील असं वाटलं होतं, मात्र त्यांच्या 20 जागा निवडून आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठा विजय मिळवलेला आहे. त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षानं सुद्धा चांगला विजय मिळवलेला आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला सुद्धा 8 ते 10 जागा मिळतील असा अंदाज होता, तर त्यांनी 15 जागा जिंकलेल्या आहेत. अनपेक्षितपणे शेतकरी संघटनेनं सुद्धा एक जागा जिंकलेली आहे. एक अपक्षसुद्धा निवडून आलेले आहेत. भारतीय जनता पार्टी सर्वाधिक मोठा पक्ष हा जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा परिषदेच्या ठरलेला आहे, मात्र त्यांना सत्ता घेता आलेली नाही. आणि आजची जी जिल्ह्याची परिस्थिती आहे ते भाजपला बाजूला ठेवून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येतील आणि ते सत्ता स्थापन करतील आणि भारतीय जनता पार्टीला विरोधात बसावं लागेल अशी आजची परिस्थिती. पण हीच परिस्थिती जिल्हा परिषदेच्या निवडी होईपर्यंत टिकेल का, याविषयी सुद्धा एक उत्सुकता जिल्ह्यातल्या जनतेच्या मनात आहे. त्यामुळे नेमकं काय काय घडू शकतं ह्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि नेमकं काय काय घडलं आहे याची माहिती आम्ही आपणाला देणार आहोत. कारण आरसपाणीच्या प्रेक्षकांना जिल्ह्याची सगळी आकडेवारी ही आरसपाणीच्या माध्यमातून कळायला हवी अशी माझी स्वतःची भूमिका आहे आणि त्या दृष्टीनं इथं मी ती मांडणी करणार आहे. एकूण जर आपण सगळा निकाल जर बघितला तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 65 जागांपैकी भारतीय जनता पार्टीने 61 जागा लढवलेल्या होत्या आणि त्यांचा 27 जागांवर विजय झालेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ज्यांनी 36 जागा लढवलेल्या होत्या आणि त्यांना 20 जागांवर विजय मिळवलेला आहे. शिवसेनेनं 31 जागा लढवलेल्या होत्या आणि त्यांना 15 जागांवर विजय मिळालेला आहे. 27 अपक्षांनी आपलं नशीब आजमावलेलं होतं, त्यांची 1 जागा निवडून आलेली आहे आणि काँग्रेसनं 8 जागा लढवलेल्या होत्या. एकेकाळी काँग्रेस हा पक्ष जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष होता. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी सातारा जिल्ह्याची ओळख होती आणि 65 पैकी फक्त 8 उमेदवार काँग्रेसला उभे करता आलेले आहेत. म्हणजे काँग्रेसचा ऱ्हास केवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला हे या निवडणुकीत आपल्याला आकडेवारीवरून दिसून येते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 1च जागा लढवलेली होती आणि ती एक जागा त्यांनी जिंकलेली आहे. म्हणजे 100% रिझल्ट हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेला आहे. आणि एकूण अशी जर परिस्थिती बघितली आपण तर सर्वाधिक यश हे राष्ट्रवादी काँग्रेसला आलेलं आहे. त्यांनी लढवलेल्या जागांपैकी 55% जागा जिंकलेल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकाला शिवसेना आहे. त्यांनी लढवलेल्या जागापैकी 49% जागा शिवसेनेने जिंकलेल्या आहेत आणि भाजपनं लढवलेल्या जागांपैकी 45% जागा भाजपनं लढवलेल्या आहेत. त्यामुळं एकूण जर आपण परिस्थिती बघितली की सर्वाधिक जागा लढवूनसुद्धा भाजपला कमी यश मिळालेलं आहे. म्हणजे उलट भाजपचा देशात आणि राज्यात फॉर्म्युला असा राहिलेला आहे लोकसभा आणि विधानसभेमध्ये, ते कमी जागा लढवतात आणि जास्त टक्केवारीने जागा जिंकतात. जिल्हा परिषदेत मात्र वेगळं घडलेलं आहे. जादा जागा लढवून त्यांनी कमी जिंकलेल्या आहेत. कदाचित आत्मविश्वास भाजपच्या नेत्यांना नडला असावा अशी एक शक्यता त्यांच्या पराभवामध्ये आहे. पंचायत समित्यांमध्ये सुद्धा राष्ट्रवादीला सर्वाधिक यश मिळालेलं आहे. राष्ट्रवादीने जिल्ह्यातल्या ज्या काय आपल्या 11 पंचायत समिती आहेत त्यापैकी 4 पंचायत समित्या राष्ट्रवादीने स्वबळावर जिंकलेल्या आहेत. भाजपनं 3 पंचायत समित्या जिंकलेल्या आहेत. शिवसेनेनं 1 पंचायत समिती जिंकलेली आहे आणि समसमान जागा जिंकल्यामुळं चिठ्ठीवर निर्णय होणाऱ्या 3 पंचायत समित्या आहेत. भाजपनं एकूण ज्या पंचायत समितीच्या जागा लढवलेल्या होत्या
त्यापैकी 53 भाजपनं जागा जिंकलेल्या आहेत. पंचायत समित्यांमध्ये सुद्धा भाजप सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर अजितदादांचा राष्ट्रवादी आहे, तो 46 जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत. शिवसेनेनं 29 जागा जिंकलेल्या आहेत आणि काँग्रेसनं 2 पंचायत समितीच्या जागा जिंकलेल्या आहेत. मग एकूण जर आपण बघितलं तर प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजपचा उदय झालेला आहे. पण राष्ट्रवादीसुद्धा फार लांब पंचायत समितीमध्ये नाही. राष्ट्रवादीसुद्धा 7 जागांनीच फक्त पंचायत समितीला भाजपपेक्षा मागं आहे आणि राष्ट्रवादीनं 46 जागा जिंकलेल्या आहेत. शिवसेनेला सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं यश आलेलं आहे. शिवसेनेनं 29 जागांवर विजय मिळवलेला आहे. एकूण जर आपण सगळी परिस्थिती बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस ही एकटी लढलेली नव्हती. शरद पवारांचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष हा एकत्रितपणे निवडणुकींना सामोरा गेलेला होता. यामध्ये दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आपली सत्ता किंवा आपली ताकद राखण्यामध्ये मोठं यश मिळालेलं आहे. आधी आपण पंचायत समित्यांच्या बलावर बोलू आणि मग आपण जिल्हा परिषदेवर बोलू किंवा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्येक विधानसभा मतदारसंघानं किंवा तालुकानिहाय जरी आपण विश्लेषण केलं तर आजच्या घडीला भाजपला मोठा तडाखा बसलेला आहे. भाजपच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. भाजपच्या नेत्यांना सहजपणे जिल्हा परिषद जिंकणं शक्य होतं, मात्र त्यांनी आयती संधी हातातनं घालवलेली. त्याला 2-3 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे जिल्हा परिषदेच्या उमेदवाऱ्या देताना काही नेत्यांनी असा आग्रह धरला की विधानसभा मतदारसंघनिहाय तिकिटांचं वाटप झालं पाहिजे. आता हा आग्रह का होता तर आपण जर बघितलं तर सातारा तालुका हा 3 विधानसभांमध्ये विभागला गेलेला आहे. म्हणजे कराड उत्तर, कोरेगाव आणि सातारा विधानसभा अशी 3 विधानसभांचा मिळून सातारा तालुका आहे. मग कोरेगावच्या आमदारांना माझ्या मतदारसंघातला सातारा तालुक्याचा जो भाग आहे तिची तिकीटं मी वाटणार. कराड उत्तरचे आमदार होते, त्यांनी अशी भूमिका घेतली की माझ्या मतदारसंघातला सातारा तालुक्याचा जो भाग आहे त्याची तिकीटं मी वाटणार. खटावमध्ये तसंच झालं की खटावमध्ये जो काय कराड उत्तर, मान खटाव आणि कोरेगाव विधानसभेचा मतदारसंघाचा भाग आहे त्यांनी तिथली तिकीटं त्यांनी त्या भागानुसार वाटून घेतली आणि कोरेगावमध्ये सुद्धा फलटणचा जो भाग आहे तिथली तिकीटं त्यांनी वाटून घेतली. एकूण विधानसभा मतदारसंघनिहाय भाजपचं तिकीट वाटप झालं आणि खरी मेख इथं लपलेली आहे की तिकीट वाटप करताना ताकद न बघता मतदारसंघनिहाय उमेदवाऱ्या दिल्यामुळं आणि शेवट प्रत्येक आमदाराला वाटत असतं की माझा जो विधानसभाचा भाग आहे त्या भागात माझा जो कार्यकर्ता आहे त्यालाच उमेदवारी मिळाली पाहिजे आणि हे जे धोरण आहे त्याचा फायदा कमी आणि नुकसान जास्त भाजपला झालेलं आहे. त्यामुळे हातचा घास किंवा तोंडातला घास भाजपचा गेलेला आहे. भाजपची आयती संधी गेलेली आहे आणि ही संधी भाजपची गेल्यामुळं भाजपला भविष्यात अनेक आव्हानांना सातारा जिल्ह्यात तोंड द्यायला लागू शकतं. राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र शहाणपणाचा निर्णय घेतला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि 10-12वरून 20पर्यंत राष्ट्रवादी पोचली. 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या नसत्या तर कदाचित ही आकडेवारी आणखी खाली गेली असती आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेतून बाहेर पडला असता. शिवसेनेनं तर अधिक चांगली भूमिका घेतली. रामराजेंना आपल्या पक्षामध्ये सामावून घेतलं. रामराजेंकडं फलटणचे सगळे अधिकार दिले, रामराजेंना शक्ती दिली. त्यामुळे रामराजेंनी ग्रामीण भागातला आपला प्रभाव पुन्हा एकदा सिद्ध केला आणि त्यामुळं जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या विस्ताराला मोठा वाव आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. शिवसेना जरी आत्ता 3ऱ्या क्रमांकावरचा पक्ष असला तरी पाटण आणि फलटण विधानसभा आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघ सोडून सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा प्रवेश झालेला आहे. वाई खंडाळा मतदारसंघामध्ये महाबळेश्वरमध्ये सुद्धा शिवसेनेचा प्रवेश झालेला आहे आणि कराड उत्तरमध्ये सुद्धा शिवसेनेचा प्रवेश झालेला आहे.
शिवसेनेनं जर सातारा जिल्ह्यावर टार्गेट ठेवून काम केलं तर भविष्यात शिवसेनेला मोठी संधी सातारा जिल्ह्यामध्ये आहे. भाजपला आत्मपरीक्षण करावं लागेल. राष्ट्रवादीनं जे काही यश मिळवलेलं आहे, बेरजेचं राजकारण केलेलं आहे, त्यांना चांगलं यश मिळालेलं आहे. पण पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा सातारा जिल्हा जर बालेकिल्ला करायचा असेल तर त्यांना पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अनेक कार्यकर्ते जोडावे लागणार आहेत. ज्या प्रकारे त्यांनी कराड दक्षिणमधनं ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं, त्याच प्रकारे त्यांना इतर तालुक्यांमधून काही मोहरे घ्यावे लागतील. राष्ट्रवादी काँग्रेसने रामराजेंना बाजूला ठेवण्याची चूक जर केली नसती तर कदाचित आज राष्ट्रवादी काँग्रेस हाच जिल्ह्यातला पहिला क्रमांकाचा पक्ष ठरला असता. रामराजेंना सामावून घ्यायला अनेक स्थानिक नेत्यांनी विरोध केला आणि रामराजे विधानसभेला ऐनवेळी अजितदादांची साथ सोडून गेले. ह्याचं मनामध्ये खंत असल्यामुळे दादांनी स्थानिक कार्यकर्त्यांचं ऐकलं. नाही तर आज ज्या 20 जागा राष्ट्रवादीच्या निवडून आल्या त्याच्याऐवजी 25, 27, 28 जागा आल्या असत्या आणि सहजवारी एकतर्फी सत्ता राष्ट्रवादीची झाली असती. आत्ता जो जिल्ह्याच्या जनतेनं कौल दिलेला आहे तो राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि एकत्रित येऊन जिल्हा परिषदेची सत्ता घ्यावी अशा प्रकारचा कौल आहे. म्हणजे 20 जागा राष्ट्रवादीच्या, 15 जागा शिवसेनेच्या, अशा 35 जागा आहेत. बहुमताचा जादुई आकडा हा 33 आहे आणि त्याच्यापेक्षा 2 जागा शिवसेनेच्या जास्त आहेत. त्यामुळे ह्या 2 पक्षांनी एकत्र येऊन जर सत्ता स्थापन करण्याचा निर्णय केला तर सहज प्रकारे त्यांची सत्ता येऊ शकते. आणि दोन्ही पक्षांचा समान शत्रू भाजप आहे. म्हणजे शिवसेनेला सुद्धा भाजपलाच विरोध करायचा आहे आणि राष्ट्रवादीलाही भाजपलाच विरोध करायचा आहे. राष्ट्रवादीला संपवून आणि शिवसेनेला संपवून संपूर्ण जिल्हा भाजपमय करण्याचं स्वप्न भाजपच्या नेत्यांनी बघितलेलं होतं. त्याला तडा ह्या निवडणुकीने मिळालेला आहे. म्हणजे मकरंद पाटलांच्या विरोधात जयकुमार गोरेंनी रान उठवलं मोठ्या प्रमाणावर. कराडमध्ये बघितलं तर अतुल भोसलेंनी उदयसिंह पाटलांना एवढं दाबलेलं होतं की उदयसिंह पाटलांना राष्ट्रवादीची साथ घेतल्याशिवाय पुढं जाता आलं नाही. त्यामुळे उदयसिंह पाटील राष्ट्रवादीचे कराडमधले नेते, त्यांचा शत्रू भाजप. मकरंद आबांना वाईमध्ये भाजप शत्रू. कोरेगावमध्ये शशिकांत शिंदेंना महेश शिंदे जे शिवसेनेचे आमदार आहेत मात्र ते भाजपचे समजले जातात आतल्या हातानं. त्यामुळे त्यांचाही शत्रू भाजपच. मानखटावमध्ये जे काही राष्ट्रवादीला यश मिळालेलं आहे तिथंही जयकुमार गोरे हे भाजपचे नेते राष्ट्रवादीचे शत्रू आहेत. शिवाय जर आपण शिवसेनेच्या नेत्यांचं बघितलं तर शंभूराज देसाईंना भाजपचे नेते सत्यजित पाटणकर हे शत्रू आहेत. रामराजेंना रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपचे नेते शत्रू आहेत. फक्त महेश शिंदेंचा कल भाजपकडं आहे. पण शिवसेनेच्या बहुतांश नेत्यांचा आणि राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांचा कल हा एकत्र येण्याकडे. तेव्हा आजच्या परिस्थितीला शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये येऊ शकते अशी परिस्थिती आहे. आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीची जर युती झाली तर अनेक ठिकाणी समीकरणं बदलली जाऊ शकतात, नव्यानं समीकरणं होऊ शकतात आणि भविष्यातल्या अनेक ठिकाणच्या राजकारणामध्ये मोठे बदल संभवतात. आता भारतीय जनता पार्टीकडं 2 पर्याय आहेत. एक महायुती म्हणून ह्या दोन्ही पक्षांबरोबर सत्तेत जाणे किंवा प्रबळ विरोधक म्हणून विरोधी पक्षाची भूमिका बजावणे किंवा वरिष्ठ नेतृत्वाकडून नवीन मोठ बांधता येते का तो प्रयत्न करणे किंवा महाराष्ट्रात किंवा देशाच्या राजकारणामध्ये जे काही फोडाफोडीचं तंत्र भारतीय जनता पार्टीनं अवलंबलेलं होतं तशी फोडाफोडी करून सातारा जिल्ह्यामध्ये सत्ता मिळवणं किंवा राष्ट्रवादी किंवा शिवसेना दोन्हीपैकी एक पक्ष आपल्या बाजूला वळवणं आणि जिल्हा परिषदेची सत्ता मिळवणं. पण आजच्या घडीला हे सगळं कठीण दिसतं आहे. भारतीय जनता पार्टीनं सत्तेत येणं आव्हानात्मक आहे. आत्ता सहजवारी किंवा नैसर्गिकपणे जी युती होऊ शकते ती शिवसेना आणि राष्ट्रवादीची आहे आणि जनतेचा कौलसुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादीला आहे. मात्र
राजकारणात काही शक्य असतं, काही अशक्य नसतं. त्या गोष्टीने जर आपण विचार केला तर काही घडू शकतं. पण आजच्या स्थितीला राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं ही निवडणूक जिंकलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापन करणं हे नैसर्गिक न्यायानुसार केलेलं कृत्य ठरू शकतं. भारतीय जनता पार्टीला त्यांनी सोबत घेतलं तर भविष्यात त्यांच्यासाठीच ते आव्हानात्मक ठरेल आणि सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीनं भाजपला रोखून दाखवण्याची एक भव्य अशी कामगिरी केलेली आहे. आता आपण जर विधानसभा मतदारसंघ निहाय सगळा आढावा जर घ्यायचं ठरवलं तर सातारा विधानसभा मतदारसंघामधल्या ज्या जागा आहेत जिल्हा परिषदेच्या त्या भाजपनं जिंकलेल्या आहेत. त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर सातारा तालुक्यामध्ये जो सातारा विधानसभेचा भाग आहे त्याच्यावर शिवेंद्रराजेंनी आपलं वर्चस्व राखण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. शिवेंद्रराजेंनी त्यांच्या मतदारसंघातल्या चारही झिडपीच्या जागा जिल्हा परिषदेच्या ह्या जिंकलेल्या आहेत आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघातली महेश शिंदेंची जागा एक जागा जिंकण्यामध्ये महेश शिंदेंना यश आलेलं आहे. एकूण जर आपण बघितलं तर भाजपनं 16पैकी पंचायत समितीच्या 10 जागा जिंकलेल्या आहेत. त्यामुळं शिवेंद्रराजेंना भाजपचा सभापती सातारा पंचायत समितीमध्ये करता येणार आहे. शिवेंद्रराजेंचं वर्चस्व हे सातारा पंचायत समितीमध्ये सिद्ध झालेलं आहे. मात्र पहिल्यांदा असं घडलेलं आहे की राष्ट्रवादीच्या 5 जागा तिथे निवडून आलेल्या आहेत आणि शिवसेनेनं पहिल्यांदा बऱ्याच वर्षाच्या कालखंडानंतर म्हणजे 1997मध्ये बाळासाहेब गोसावी शाहूपुरीतले जे नेते आहेत त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेच्या चिन्हावर सातारा पंचायत समितीची निवडणूक जिंकलेली होती. म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सातारा तालुक्यात शिवसेनेचा सदस्य निवडून आलेला होता. 97 नंतर म्हणजे जवळपास 29 वर्षांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा एक सदस्य सातारा पंचायत समितीमध्ये निवडून आलेला आहे. शिवसेनेचे पालकमंत्री आहेत, शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी जर त्या सदस्याला ताकद दिली ते एकाचे 2 भविष्यात होऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्यांदाच 5 जागा दोन्ही राजे सोबत नसताना जिंकण्यामध्ये यश आलेलं आहे. पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की दोन्ही राजे भाजपमध्ये असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या 2 जागा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ज्यांची युती राष्ट्रवादीबरोबर होती अशी 1 जागा जिंकलेली आहे. म्हणजे एकूण 3 जागा ह्या विरोधात भाजपच्या गेलेल्या आहेत आणि कदाचित उदयनराजेंना फार विश्वासात न घेणं, उदयनराजेंना बाजूला ठेवणं ह्या गोष्टीचा फटकासुद्धा सातारा तालुक्यातल्या निवडणुकांना बसलेला आहे. कारण उदयनराजे ज्यावेळेस गप्प बसतात किंवा जाहीर भूमिका घेत नाहीत त्याचा परिणाम निश्चितपणे निवडणुकीच्या राजकारणात होतो आणि तो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सातारा विधानसभेचा जो भाग आहे जावलीमध्ये मात्र पहिल्यांदा शिवेंद्रराजेंना धक्का बसलेला आहे. शिवेंद्रराजेंची जिल्हा परिषदेच्या शिवेंद्रराजेंनी 2 जागा जिंकलेल्या आहेत. मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं जिल्हा परिषदेची 1 जागा आणि पंचायत समितीच्या 2 जागा जिंकलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीनं पंचायत समितीची 1 जागा जिंकलेली आहे आणि जावली तालुक्याचा सभापती हा आज तरी चिठ्ठीवर ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची जर जिल्हा पातळीवर युती झाली तर तिथं 3 जागा आहेत. त्यामुळे चिठ्ठीवर सभापती होऊ शकतो. पण सातारा आणि जावलीच्या राजकारणामध्ये शशिकांत शिंदे किंवा मकरंद पाटील, नितीन पाटील हे जे नेते आहेत राष्ट्रवादीचे हे शिवेंद्रराजेंच्या विरोधात फारशी भूमिका घेतील असं आजचं चित्र नाही. त्यामुळे जावली पंचायत समितीत कदाचित राष्ट्रवादीचा एक सदस्य शिवेंद्रराजेंच्या बाजूला जाऊ शकतो आणि तिथं भाजप आणि राष्ट्रवादी अशी सत्तेचं नवीन समीकरण उदयास येऊ शकतं आणि त्यामुळे जावलीमध्ये आज शिवेंद्रराजेंना संधी आहे. पण जावलीतले अनेक नेते हे ज्या प्रकारे काम करत आहेत त्याच्यावर जनतेची नाराजी आहे आणि ती मतदानातून उमटलेली आहे. जावलीच्या राजकारणामध्ये शिवेंद्रराजेंना भविष्याच्या दृष्टीने काही व्यापक बदल करावे लागतील. नव्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागेल, नव्या लोकांना ताकद द्यावी लागेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सातारा जावलीवर आज जरी भाजपचं वर्चस्व असलं तरी विरोधकांनी इथं प्रवेश केलेला आहे. त्यामुळे वातावरण बिघडणं
ही अवघड गोष्ट नाही. त्यामुळे शिवेंद्रराजेंनासुद्धा आपल्या कामकाजामध्ये, धोरणामध्ये बदल करावा लागेल आणि जावलीमध्ये नेमकं काय चुकलं आहे ह्याचासुद्धा आढावा घ्यावा लागेल. कराड हा साताऱ्यानंतरचा मोठा भाग आहे आणि साताऱ्यापेक्षा मोठा तालुका आहे. इथं जिल्हा परिषदेच्या 12 जागा होत्या. 12पैकी 8 जागा ह्या भाजपनं जिंकलेल्या आहेत आणि अतुल भोसले डॉक्टर कराड दक्षिणचे नेते यांना मोठा विजय मिळालेला आहे. कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनाही मोठा विजय इथं मिळालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 जागा जिंकलेल्या आहेत. काँग्रेसनं 1 जागा जिंकलेली आहे आणि इथं अपक्ष जे भाजपमधनं बाहेर पडलेले होते रामकृष्ण वेताळ यांच्या गटाला 1 जागा आलेली आहे. असं एकूण 12 जागांपैकी सर्वाधिक जागा जिंकून भाजपचं कराड तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. पंचायत समितीची सत्तासुद्धा भाजपच्या ताब्यात आलेली आहे. भाजपनं 24पैकी 15 जागा जिंकलेल्या आहेत. त्यामुळे पूर्ण बहुमत भाजपला मिळालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं 6 जागा जिंकलेल्या आहेत. काँग्रेसनं 2 जागा आणि शिवसेनेनं 1 जागा जिंकलेली आहे. त्यामुळे विरोधकांची ताकद असली तरी पंचायत समितीच्या सत्तेमध्ये कुठलीही बाधा भाजपला येणार नाही. अतुल भोसलेंना जो काही नगरपालिका निवडणुकीमध्ये फटका बसलेला होता त्याची दुरुस्ती त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत करून कराड तालुक्यावर आपलं वर्चस्व राखण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. मनोज घोरपडेंनासुद्धा कराड उत्तर ह्या त्यांच्या क्षेत्रामध्ये मोठं यश मिळालेलं आहे. त्यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर पाटण विधानसभा मतदारसंघामधल्या पाटण तालुक्यामध्ये शंभूराज देसाई जे पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे त्यांना फार मोठं आणि भव्य असं यश मिळालेलं आहे. एकतर्फी असं यश त्यांनी मिळवलेलं आहे. 7 जिल्हा परिषदेच्या जागांपैकी 6 जिल्हा परिषदेच्या जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत. भाजपच्या वाट्याला अवघी 1 जागा आलेली आहे. शंभूराज देसाई सलग आता काही निवडणुका निवडून येत आहेत तरीसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्यजित पाटणकर किंवा विक्रमसिंह पाटणकर दादा ह्यांचं वर्चस्व कायम होतं. पण आत्ता ह्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं पाटणकर गटाचं वर्चस्व हे जवळपास संपुष्टात आलेलं आहे. त्यांना मोठा धक्का बसलेला आहे. म्हणजे पाटण विधानसभा किंवा पाटण तालुका हा जर आपण बघितला तर 14 पंचायत समितीच्या जागा आहेत. त्यातल्या 13 जागा शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत. अवघी 1च जागा ही भाजपनं जिंकलेली आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेतून जवळपास उच्चाटन भाजपचं आणि सत्यजित पाटणकर यांच्या गटाचं शंभूराज देसाई यांना करण्यात यश आलेलं आहे. शंभूराज देसाईंना जे काही पालकमंत्रीपद मिळालेलं आहे त्यांच्या वाट्याला सातारा जिल्ह्याचं आणि पालकमंत्रीपदामुळं शंभूराज देसाईंनी जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद चांगल्या प्रकारे वाढवलेली आहे. भाजपनं सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेला सोडण्याची जी चूक केलेली होती त्याची किंमत काय असू शकते हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला समजलेलं आहे. भाजपला ते भोगायला लागलेलं आहे. त्यानंतर कोरेगाव तालुका आहे. कोरेगाव तालुक्यामध्ये भाजपनं जिल्हा परिषदेची 1 जागा जिंकलेली आहे. राष्ट्रवादीनं 3 जागा जिंकलेल्या आहेत आणि शिवसेनेनं 2 जागा जिंकलेल्या आहेत. मात्र पंचायत समितीचा जो निकाल आहे तो महेश शिंदेंना धक्का देणारा निकाल आहे. 12 पंचायत समितीच्या जागेपैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळावर 9 जागा जिंकलेल्या आहेत आणि कोरेगाव पंचायत समितीची सत्ता हे राष्ट्रवादी काँग्रेसकडं एकतर्फी आलेली. शिवसेनेला जे महेश शिंदे आमदार आहेत त्यांना फक्त 2 जागा जिंकता आलेल्या आहेत आणि भाजपला अवघी 1 जागा जिंकता आलेली आहे. भारतीय जनता पार्टीने जे इथे यश मिळवलेलं आहे कोरेगाव तालुक्यात ते फलटण विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे आणि तिथं रणजितसिंह निंबाळकरांच्या डावपेचांना यश आलेलं आहे. त्यामुळे कोरेगाव तालुक्यामध्ये आणि सातारा तालुक्याच्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या भागामध्ये जो तडाखा महेश शिंदे यांना बसलेला आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सातारा तालुक्याचे 3 जिल्हा परिषद गट येतात. त्यातले 2 जिल्हा परिषदेचे गट हे भाजपनं गमावलेले आहेत आणि कोरेगाव पंचायत समितीचा निकाल
हा महेश शिंदे यांना धक्का देणार आहे. महेश शिंदे यांना प्रचंड आत्मपरीक्षण करावं लागेल, कामकाजात सुधारणा करावी लागेल, कारभारात बदल करावा लागेल, प्रचंड संवाद साधावा लागेल. महेश शिंदे यांना भरपूर शत्रू जिल्ह्याच्या राजकारणात तयार झालेले आहेत. सगळ्या शत्रूंनी एकत्र येऊन त्यांचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोरेगाव तालुका आणि सातारा तालुक्यामध्ये त्यांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे महेश शिंदेंना 2029ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आत्तापासून शत्रूंची संख्या कमी करणे आणि जिथं जिथं अडचण आहे ती अडचण दूर करून आपली संघटना मजबूत करणे हे काम करावं लागणार आहे. मान तालुक्याने सुद्धा असाच धक्कादायक निकाल दिलेला आहे. जयकुमार गोरे जे भाजपचे मंत्री आहेत ह्यांचं मोठं वर्चस्व मानाने खटावमध्ये आहे. तरीसुद्धा 5 पैकी 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला मानमध्ये एकमुखी नेतृत्व नाही. मानमधले सगळे राष्ट्रवादीचे नेते हे स्वयंभू आहेत आणि प्रत्येकाला वाटतं की मीच आमदार होऊ शकतो आणि त्यामुळं मान तालुक्यामध्ये ताकद असून सुद्धा राष्ट्रवादीला कायम विधानसभेला पराजयाला सामोरं जावं लागलेलं आहे. आणि मानमध्ये नेत्या एकत्र झाल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये मोठा विजय 3 जागांचा मिळालेला आहे आणि पंचायत समितीला 5-5 अशी समसमान अवस्था झालेली आहे. 5 भाजपच्या, 5 राष्ट्रवादीच्या. जयकुमार गोरेंनी खरं तर मानमध्ये एवढा विकास निधी आणलेला आहे मोठ्या प्रमाणावर, तरीसुद्धा कौल असा विरोधात का केला ह्याच्यावर त्यांना आत्मपरीक्षण करावं लागेल आणि आपण कुठं कमी पडतो आहे, नेमकं आपलं काय चुकतं आहे. जनतेचा कौल असा विरोधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक वेळेस का जातो ह्याच्यावर त्यांना विचारमंथन करावं लागेल. शेखर गोरे हे त्यांचे बंधू जर जयकुमार गोरेंबरोबर नसते तर पंचायत समितीची सत्तासुद्धा जयकुमार गोरेंकडे राहिली असती का, तर ह्याचं उत्तर नाही असं आहे. आणि जिल्हा परिषदेची 1 जागा शेखर गोरेंमुळे निवडून आलेली आहे. त्यांनी स्वबळावरती जिंकलेली आहे. खटाव तालुक्यावर मात्र भाजपनं निर्विवाद वर्चस्व राखलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या 7 जागांपैकी 4 जागा ह्या भाजपनं जिंकलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीनं 3 जागा जिंकलेल्या आहेत. जरी राष्ट्रवादीनं 3 जागा जिंकल्या असल्या तरी त्या महत्त्वाच्या आहेत. त्याचं कारण राष्ट्रवादीकडं सक्षम नेतृत्व खटाव तालुक्यामध्ये सुद्धा नाही आणि तरीसुद्धा 3 जागा जिंकणं हा मोठा विजय मानला पाहिजे, मोठा विजय समजला पाहिजे. खटाव तालुक्यानं कायम राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा मतदार खटाव तालुक्यामध्ये आहे हे ह्या निकालानं सिद्ध झालेलं आहे. खटाव तालुक्यामध्ये पंचायत समितीला सुद्धा भाजपनं वर्चस्व राखलेलं आहे. 14 पैकी 8 जागावर भाजप निवडून आलेलं आहे आणि राष्ट्रवादी 6 जागांवर. म्हणजे खटाव तालुक्यांचा कौल हा भाजपच्या बाजूनं आहे. त्यामध्ये महेश शिंदे, जयकुमार गोरे आणि धैर्यशील कदम या तिन्ही नेत्यांनी भूमिका बजावलेली आहे आणि तिन्ही नेत्यांचं ते संयुक्तिक यश आहे. जयकुमार गोरे नेतृत्व करत होते पण महेश शिंदेंचाही काय भाग होता. महेश शिंदेंच्या पत्नींनी मोठा विजय तिथं मिळवलेला आहे. धैर्यशील कदमांच्या भावानं तिथं मोठी भूमिका बजावलेली आहे आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम खटाव तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता तो आता भाजपचा बालेकिल्ला झालेला आहे. 60-40 अशी तिथली परिस्थिती आहे. भाजप 60% आणि 40% राष्ट्रवादी. राष्ट्रवादीला सुद्धा आत्मपरीक्षण करून भविष्यात ही परिस्थिती बदलता येईल का याच्यावर काम करावं लागणार. फलटण तालुक्याचं जर आपण बघितलं तर रामराजेंनी इथं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वर्चस्व मिळवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. 8 पैकी रामराजेंनी शिवसेनेच्या नेतृत्वात 5 जागा जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळं हा रामराजेंचा मोठा विजय आहे. रामराजेंचं कमबॅक या निवडणुकीच्या निमित्तानं राजकारणात पुन्हा झालेलं आहे. विधानसभेचा पराभव, नगरपालिकेचा पराभव आणि ह्याच्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये मोठा विजय झाल्यामुळं रामराजे हे पुन्हा एकदा फलटणच्या नेतृत्वामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत. रामराजेंची उलटी गणती सुरू झाली असं विरोधकांना वाटत होतं, मात्र तसं काही घडलेलं नाही आणि अति आत्मविश्वासामुळं रणजितसिंह निंबाळकरांची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पिछेहाट झालेली आहे. भाजपनं 2 जागा जिंकलेल्या आहेत, राष्ट्रवादीने 1 जागा जिंकलेली आहे. मात्र फलटणमध्ये पंचायत समितीला पुन्हा समसमान जागा झालेल्या आहेत. रामराजेंनी
त्यामध्ये 16पैकी शिवसेनेच्या नेतृत्वात 8 जागा जिंकलेल्या आहेत, भाजपनं 5 आणि राष्ट्रवादीनं 3 जागा जिंकलेल्या आहेत. त्यामुळे इथंही परिस्थिती अशी की राष्ट्रवादी आणि शिवसेनेची जर युती झाली जिल्हा पातळीवर तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सभापती उपसभापती होऊ शकतो. मात्र इथं शिवरूपराजे खर्डेकर जे राष्ट्रवादीचे नेते आहेत ते रामराजेंच्या बाजूला जातील असं आजची परिस्थिती नाही. त्यामुळे तिथं चिठ्ठीवरच निकाल लागेल अशी आजची परिस्थिती. खंडाळा तालुका जर आता आपण बघितलं तर खंडाळा तालुक्यामध्ये निर्णायक लढाई झालेली होती. अनेक नेते नितीन बरगुडे पाटलांसह मकरंद पाटलांची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले होते. जयकुमार गोरे यांनी मोठी उलथापालथ खंडाळा तालुक्यामध्ये घडवलेली होती. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये मोठा विजय जयकुमार गोरेंना मिळेल अशी शक्यता वाटत होती. मात्र तसं निकालात घडलेलं नाही. 3 पैकी जिल्हा परिषदेच्या 2 जागा राष्ट्रवादीने जिंकलेल्या आहेत, भाजपनं 1 जागा जिंकलेली आहे आणि नितीन बरगुडेंसह भाजपच्या 2 उमेदवारांचा जिल्हा परिषदेमध्ये पराभव झालेला आहे. पंचायत समितीमध्ये मात्र राष्ट्रवादीने मकरंद पाटलांच्या नेतृत्वामध्ये मोठा विजय मिळवलेला आहे आणि 6 पैकी 4 जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि भाजपनं 2 जागा जिंकलेल्या आहेत. खंडाळा तालुक्यामध्ये मकरंद पाटलांनी आपलं वर्चस्व राखण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. वाई तालुक्यामध्ये सुद्धा तसंच यश मकरंद पाटलांना मिळालेलं आहे. राष्ट्रवादीनं 4 पैकी जिल्हा परिषदेच्या 3 जागा जिंकलेल्या आहेत आणि भाजपनं 1 जागा जिंकलेली आहे. आणि वाई पंचायत समितीमध्ये सुद्धा मकरंद पाटलांनी 8 पैकी 5 जागा जिंकून सत्ता राखलेली आहे. महाबळेश्वर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीनं 2 पैकी 1 जागा जिंकलेली आहे आणि शिवसेनेनं 1 जागा जिंकलेली आहे. महाबळेश्वरच्या पंचायत समितीमध्ये समसमान जागा जिंकलेल्या आहेत 2-2 आणि तिथं चिठ्ठीवर सभापती निवडून येणार आहे. एकूण जर बघितलं तर वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटलांनी यश राखण्यामध्ये सातत्य दाखवलेलं आहे. पण त्यांचा आलेख हा उतरता आहे यशाचा, चढता नाही आणि त्यामुळे ती धोक्याची घंटा आहे. काही उमेदवारांना आयात करून वाई विधानसभा मतदारसंघाची सत्ता राखण्यामध्ये यश आलेलं आहे त्यांना, ज्यामध्ये बापूसाहेब शिंदे असतील, विराज शिंदे असतील असे नेते त्यांनी जिल्हा परिषदेच्या तोंडावर आपल्या पक्षामध्ये घेतले आणि ही सत्ता राखलेली आहे. 2012मध्ये वाईच्या 12-0 आबा हिरो अशा जाहिराती झळकलेल्या होत्या आणि आजची जर आपण वाईची परिस्थिती बघितली तर 12 पैकी 8 जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि 4 जागा ह्या विरोधकांनी जिंकलेल्या आहेत. वाई विधानसभा मतदारसंघामध्ये सुरभी भोसले यांनी पंचायत समितीमध्ये यश मिळवून मदनदादांना एक मोठा दिलासा दिलेला आहे. मदनदादा हे सतत पराभवाच्या छायेत होते आणि मदन भोसलेंनंतर वाई विधानसभेचं नेतृत्व कोण करणार याची उत्सुकता लोकांमध्ये होती. मदन आप्पांच्या सुनेंनी म्हणजे अरुणादेवींनी विधानसभेला मोठी लढत दिलेली होती. त्यामुळं भुईंजकडून वाई विधानसभेला पर्यायी नेतृत्व हे बावधनमधून मिळणार अशा चर्चा सुरू होत्या. पण मात्र मदनराव पिसाळांच्या नातीचा पराभव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालेला आहे आणि पुन्हा विरोधकांचं केंद्रस्थानी भुईंज आलेलं आहे. त्यामुळे सुरभी भोसले ह्या आता कदाचित वाई विधानसभेमध्ये प्रमुख विरोधी नेतृत्व करतील आणि सुरभी भोसलेंच्या नेतृत्वाचा उदय हा पहिल्यांदा गेल्या काही वर्षांनंतर हा झालेला आहे. त्यामुळे सुरभी भोसले आता भविष्याची वाटचाल कशी करतात त्याच्यावर पुढचं गणित अवलंबून असणार आहे. एकूण जर आपण बघितलं तर वाई विधानसभा मतदारसंघात सुद्धा मकरंद आबांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. यश जरी मिळालं असलं तरी शिवसेनेनं महाबळेश्वर तालुक्यामध्ये वाढवलेलं वर्चस्व, भाजपनं शून्यातून वाटचाल करून म्हणजे गेल्या वेळेस वाई पंचायत समितीमध्ये भाजपचे 2 सदस्य होते. भाजपचे म्हणून असे नाहीत, ते एक भाजप विरोधक म्हणून काँग्रेस विरोधक म्हणून 2 सदस्य होते आणि आता 3 सदस्य झालेले आहेत ते भाजपचे झालेले आहेत. जिल्हा परिषदेचा एकही सदस्य नव्हता, तो आता भाजपचा झालेला आहे आणि ही एक धोक्याची घंटा आहे. भाजपचं वाढतं वर्चस्व, शिवसेनेनं केलेला प्रवेश हे आबांसाठी आव्हानात्मक आहे. आबांनासुद्धा मंत्रिपद असताना विजयासाठी संघर्ष करावा लागणं, कार्यकर्ते सोडून जाणं
ह्या गोष्टी का घडत आहेत ह्याचाही विचार करावा लागणार आहे. खंडाळा तालुका ज्याच्या नेतृत्वात लढतो त्याचा मोठा पराजय होतो पंचायत समितीच्या निवडणुकीत. ह्या गोष्टी का घडत आहेत ह्याचाही विचार करावा लागणार आहे. एकूण जर आता आपण बघितलं तर फार मोठा परिणाम हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा जिल्ह्याच्या राजकारणावर होणार आहे. साधारण आपण आता प्रमुख पराभूत जे उमेदवार आहेत त्यामध्ये संदीप शिंदे, जितेंद्र सावंत, भारती गोरे, सुरेंद्र गुदगे, राहुल पाटील, अभय जगताप, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, ॲडव्होकेट आनंदराव पाटील उंडाळकर म्हणजे ॲडव्होकेट राजाभाऊ, डॉक्टर भारती पोळ, अरुण गोरे, सतीश धुमाळ, राजाभाऊ जगदाळे, धैर्यशील अनपट, नितीन भरगुडे पाटील, दीप्ती पिसाळ, प्रमोद शिंदे, अर्चना रांजणे, संजय गायकवाड, प्राची नरेंद्र पाटील, प्राजक्ता भरत पाटील हे प्रमुख पराभूत उमेदवार आहेत. ह्या पराभूत उमेदवारांचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे सगळे जे उमेदवार आहेत हे फार मोठे नेते आहेत, नेत्यांचे नातेवाईक आहेत किंवा ज्यांनी प्रबळ नेतृत्व आपापल्या भागामध्ये केलेले असे हे उमेदवार आहेत. आणि ह्यामध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार पराभूत झालेले आहेत की जे प्रबळ आहेत. म्हणजे दीप्ती पिसाळ असतील ज्या मदनराव पिसाळांच्या नात आहेत, शशिकांत पिसाळांच्या कन्या आहेत, किंवा प्राची नरेंद्र पाटील असतील. नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे प्रमुख आहेत, राज्यातले प्रमुख नेते आहेत भाजपचे, त्यांच्या पदरी पराभव आलेला आहे. प्राजक्ता भरत पाटील ह्यासुद्धा भाजपचे भरत पाटील एक मोठे नेते आहेत, त्यांचा तिथं पराभव झालेला आहे. ॲडव्होकेट आनंदराव पाटील हे विलास काकांचे पुतणे आहेत आणि जे उदयसिंह पाटील जे विलास काकांचे चिरंजीव आहेत त्यांच्या विरोधात लढले होते, त्यांना भाजपनं पाठिंबा दिलेला होता. संदीप शिंदे हे सलग 2-3 निवडणुका कुठल्याही मतदारसंघातून निवडून येत होते, जायंट किलर होते, त्यांचाही पराभव झालेला आहे. भारती गोरे ह्या गोरे जयकुमार यांच्या नातेवाईक आहेत, त्यांचा पराभव झालेला आहे. आणि अशा प्रकारे जर आपण बघितलं अरुण गोरे हे जयकुमार गोरेंचे नातेवाईक आहेत, त्यांचा पराभव झालेला आहे. नितीन भरगुडे पाटील यांचा पराभव झालेला आहे. आणि भाजपचे प्रमुख जे उमेदवार होते जे विजयी होण्याची शक्यता होती त्यांचा मोठा पराभव झालेला आहे. अर्चना रांजणे ह्या एक भाजपच्या नेत्या होत्या, ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी, त्यांचा पराभव झालेला आहे. भाजपचे जवळपास मातब्बर 10 ते 12 उमेदवार पराभूत झाल्यामुळं भाजपची सत्ता आलेली नाही. आणि जायंट किलर जे ठरलेले ते कामेश कांबळे ज्यांनी संदीप शिंदेंचा पराभव केलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पहिल्यांदाच राजू शेळकेच्या रूपाने प्रतिनिधित्व जिल्ह्यामध्ये मिळालेलं आहे. विद्या वेताळ ह्या रामकृष्ण वेताळ भाजपचे नेते होते निष्ठावंत, त्यांना भाजप पक्षातून बाहेर काढलं ऐन निवडणुकीत, त्यांनी अपक्ष निवडणूक जिंकलेली आहे. पाल गटातून देवराज पाटलांचा पराभव करून मदनराव काळभोर निवडून आलेले आहेत. लालासाहेब जगदाळे मसूर गटातनं निवडून आलेले आहेत. सूरज पाटील यांनी सुरेंद्र गुदगे यांचा मायनीमध्ये पराभव केलेला आहे, ते निवडून आलेले आहेत. मनीषा फडतरे यांनी भारती गोरे यांचा औंध गटात पराभव केलेला आहे आणि गायत्री देवींची भूमिका तिथे निर्णायक ठरलेली आहे. ऋतुजा शिंदे यांनी दीप्ती पिसाळांचा पराभव केलेला आहे आणि विराज शिंदेंना मोठं यश तिथं मिळालेलं आहे. शिवसेनेच्या कविता उंबळे यांनी अर्चना रांजणे यांचा पराभव केलेला आहे. अजित सपकाळ यांनी संजय गायकवाड यांचा पराभव केलेला आहे आणि मृणाल पाटील यांनी प्राची पाटील यांचा पराभव केलेला आहे आणि सुनीता चाळके यांनी एक मोठा विजय मिळवलेला आहे. तर हे सगळे उमेदवार हे जोरदारपणे निवडून आलेले आहेत. एकूण जर आपण बघितलं तर जिल्हा परिषदेचं राजकारण थोडं अस्थिर झालेलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर ह्या राजकारणाला स्थिरता लाभेल. भाजपचं मोठं आव्हान परतवायचं असेल तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र यावं, ही काळाची गरज आहे त्यांच्यासाठी. पण आता वरनं काही सूत्र हलतायत का, देवाभाऊ काही करिश्मा घडवतायत का, हे सुद्धा बघणं उत्सुकतेचं ठरेल. एकूणच जिल्हा परिषदेच्या राजकारणानं
भाजपला हादरवणारा निकाल दिलेला आहे. भाजपच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा निकाल आहे. जरी सर्वाधिक जागा भाजपनं जिंकलेल्या असल्या तरी भाजपची जिल्ह्यातली शक्ती पाहता निर्विवाद विजय भाजपच्या वाट्याला यायला हवा होता. त्यामध्ये 3 भाजपची पराभवाची कारणं विधानसभा न्याय आमदारांनी घेतलेली तिकीटं आणि त्यामुळे नाराज झालेल्या त्या क्षेत्रातल्या लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्यांनी विरोधी काम करणं, उदयनराजेंना बाजूला ठेवणं आणि जिंकण्याचा आत्मविश्वास भाजपला नडलेला आहे. राष्ट्रवादीनं अस्तित्वाची लढाई केल्यामुळं मोठा विजय आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचा परिणाम हा राष्ट्रवादीच्या विजयामध्ये दिसतो आहे. शिवसेनेनं रामराजेंना घेतलेली सोबत आणि एकनाथ शिंदेंनी जिल्ह्यामध्ये येऊन केलेला प्रचार हा शिवसेनेसाठी लाभदायक ठरलेला आहे. भविष्यात हा जिल्हा यशवंतराव चव्हाणांचा राहणार का हा प्रश्न निवडणुकीमध्ये होता आणि जिल्ह्यातल्या जनतेनं यशवंतरावांच्या विचारांना अनुकूल असा कौल दिलेला आहे. म्हणजे यशवंतरावांचा जिल्हा ही ओळख पुसण्याची शक्यता जास्त होती. मात्र मतदारांनी असा कौल दिला की यशवंतरावांचा जिल्हा अजून आहे, फक्त नेत्यांनी तो एकतर्फी जिंकण्यासाठी आपली कार्यपद्धती बदलली पाहिजे. राष्ट्रवादीला पुन्हा जिल्ह्यात नंबर 1 होण्याची संधी आहे. मकरंद पाटील आणि नितीन पाटलांनी घेतलेल्या कष्टामुळं राष्ट्रवादी मोठी झालेली आहे. त्यांनी केलेले डावपेच यशस्वी ठरलेले आहेत. राष्ट्रवादीमध्ये मकरंद आबा आणि नितीन काका हे 2च नेते निर्णय घेत आहेत. भाजपचं तसं नाही. भाजपमध्ये प्रत्येक आमदार हा तिथला नेता आहे. जिल्ह्याचे अधिकार कुठल्या एका नेत्याकडे नसल्याचा फटका भाजपला बसलेला आहे. भाजपचे 4 आमदार निवडून येऊनसुद्धा पालकमंत्री वाट्याला न आल्यानं भाजपला फटका बसलेला आहे. शिवसेनेचे 2च आमदार येऊनसुद्धा पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आल्यामुळे शिवसेनेला त्याचा फायदा झालेला आहे. या सगळ्या चर्चा आत्ता सुरू आहेत. अजूनही आपण जिल्हा परिषदेवर बोलू. ज्यावेळेस प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड होईल त्यानंतर आपण त्याच्यावर भाष्य करू. तुम्हाला हे आम्ही जे काही विश्लेषण सांगितलं एकूण ते आवडलं असेल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी जॉईन बटन दाबून आपली मेंबरशिपसुद्धा घ्या. धन्यवाद.